लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपणार। देशामध्ये 8 राज्यांमधील 58 लोकसभा जागांसाठी 25 मे रोजी मतदान। राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर। राज्यामध्ये 48 जागांवर 61.5% मतदान। 2019च्या तुलनेत फक्त 9% मतदान कमी। देशात 6व्या आणि 7व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेश आणि दिल्लीला प्रचारासाठी जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। दुपारी 12 वाजता उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात फडणवीसांचा रोड शो, तर दुपारी 3 वाजता कॅनॉट प्लेसमध्ये नागरिकांशी संवाद साधणार। आप म्हणजे आम आदमी पार्टी नाही, अकेला अरविंद पार्टी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आम आदमी पक्षावर टीका। महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमताने निवडून येऊ, तसंच दिल्लीतील 7ही जागा भाजप जिंकेल। एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांचा दावा। दिल्लीतील चांदणी चौकात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी फडणवीस दिल्लीत। पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द। 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहामध्ये रवानगी होणार। संज्ञा नसल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुणांचे वडील विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवाल याच्यासह बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा पुणे सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। अपघात करणाऱ्या मुलावर संज्ञान म्हणून खटला चालवता यावा अशी मागणी केली होती। न्यायालयानं यावर विचार करायचं ठरवलं असून आरोपीच्या वकिलांना 24 तारखेला म्हणणं मांडायला सांगितलंय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी 2 किंवा 3 महिन्यात पोलिसांचा तपास पूर्ण होईल, तेव्हा पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील। त्यानंतर न्यायालय आरोपी मुलावर संज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल। वकील प्रशांत पाटील यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न। वंदे मातरम संघटनेच्या 5 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विशाल अग्रवाल याला कोर्टात आणताना शाईफेक। राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिली एफआयआर कॉपी बदलल्याबाबत माहिती त्यांना देण्यात आली नव्हती का, की गृहमंत्री, पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करतायत। रवींद्र धंगेकरांचा एक्स पोस्टवरून फडणवीसांना सवाल। तर पुणे अपघात प्रकरणी कलम 304 मूळ एफआयआर मध्ये दाखल करतानाच लावलंय। एफआयआरची कॉपी शेअर करत मुरलीधर मोहोळ यांचं रवींद्र धंगेकरांना प्रत्युत्तर, तर साप म्हणून भुई धोपटणं हे काम सोडून द्या, मोहोळ यांचा धंगेकरांवर निशाणा। पुणे अपघात प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अमृता फडणवीसांची एक्स पोस्टवरून मागणी। गजानन कीर्तीकरांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उघडपणे प्रचार केला नाही। कीर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणी बाल आणि न्याय हक्क कोर्टानं अल्पवयीन मुलाला सोडलं, मात्र सरकारनं ही केस पुन्हा स्टँड केली। मग तुम्ही गृहमंत्री फडणवीसांवर कोणते आरोप लावताय? मंत्री दीपक केसरकरांचा अनिल देशमुख यांना सवाल। फतव्यांशिवाय मुंबईमधील एक तरी जागा जिंकून दाखवा, मंत्री दीपक केसरकरांचं ठाकरे गटाला आव्हान। निवडणुकीच्या दिवशीची ठाकरेंची पत्रकार परिषद, राज्य निवडणूक आयोग तपासणार। मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी आयोगावर आरोप केल्याची भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतून आपण निवडून येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा दावा, तर महाराष्ट्रात महायुती 42 जागा जिंकेल, जानकर यांना विश्वास। बीड आणि परभणीमध्ये ओबीसी मराठा वाद, महाविकास आघाडीनं खतपाणी घालून वाढवला। बीड आणि परभणीत सर्वात जास्त कोण फिरलं हेही तपासलं पाहिजे, मनोज जरांगेंचं नाव न घेता महादेव जानकर यांचा गंभीर आरोप। 400 पारमध्ये महाराष्ट्रातल्या जागा सर्वाधिक असतील, मंत्री उदय सामंत यांना विश्वास। तर पुणे प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी संवेदनशील गृहमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं, सामंत यांचं वक्तव्य। करवीरचे काँग्रेस आमदार PN पाटील यांचं निधन, बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागला होता। उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय परिसरात वादळी पावसामुळे केळी बागांचं नुकसान। केळी बागांच्या नुकसानाची सुप्रिया सुळेंकडून पाहणी। केंद्र आणि राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत करावी, सुप्रिया सुळेंची मागणी।
धाराशिवच्या जुनोनी गावात अनुदान न मिळाल्यानं दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला। एसआरटी या अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, नेरळजवळच्या मालेगावच्या सगुणा बागेत कार्यक्रमाचं आयोजन। सोहळ्याला एबीपी नेटवर्कचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर, आमदार मनीषा कायंदे यांची विशेष उपस्थिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई, सगळ्या मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती देण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश, तर चारा वाहतुकीलाही बंदी। भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प, उमरेड करांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये 161 मचाणांवरून वन्य प्राण्यांची गणना होणार। वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्प कार्यालयाची तयारी पूर्ण। रायगडच्या तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेला 3 वर्ष होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर। आतापर्यंत 271 पैकी फक्त 92 कुटुंबियांना घरं देण्यात सरकारला यश। सरकारच्या नियोजनानंतर डीएपी खत उपलब्ध होण्यास सुरुवात, त्यामुळे बाजारात कुठेही खतांचा आणि खास करून डीएपी खताचा तुटवडा होणार नाही, कृषी विभागाचा दावा। यवतमाळच्या महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात, नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। चिपळूणमधील ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस, सावर्डे आणि सह्याद्री भागामध्ये पावसाचा जोर, आंबा बागायतदार हवालदिल। तळकोकणातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली। साताऱ्याच्या कोयना परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे पाटण, आरल गावांमधल्या 8 घरांचे पत्रे उडाले। चिपळूणमधील सावर्डे भागात वादळामुळे झाडांची पडझड, अनेक वाहनांचं नुकसान, तर घरांवरचे पत्रे उडाल्यानं नागरिकांचंही मोठं नुकसान। गेल्या 5 दिवसात अकोल्याचं तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस, वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील शेंदुरजना घाट परिसराला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं, 20 घरांवरचे पत्रे उडाले, तर जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान। झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेलू बाजार भागामध्ये आठवडी बाजारानिमित्त आलेल्या नागरिकांची धावपळ। नाशिकचा उकाडा वाढला, नाशिकमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन हॅपी सॅटर्डे हा नवा उपक्रम राबवणार, आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा केली जाईल। युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीनं ठेवीदारांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर, मनमाड शहर पोलीस ठाण्यात संशयित संदीप देशमुख विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। बीडमध्ये 30,000ची लाच मागणाऱ्या नगररचनाकारासह 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल, नगररचनाकार फरार, ऑनलाईन प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी लाच मागितली होती। अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कारवाई, सर्वेक्षणात आढळून आलेल्या 24 बेकायदेशीर जाहिरात फलकधारक, जाहिरातधारक तसंच जागा मालकांवर गुन्हा दाखल, तर आतापर्यंत 20 फलकांवर निष्कासनाची कारवाई। बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक, भंडाऱ्याच्या पिंपळगावातील सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावरचा प्रकार। रेशीम उत्पादक शेतकऱ्याकडून अनुदानाची रक्कम काढण्यासाठी क्षेत्र सहाय्यक बी सूर्यवंशी लाच घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, धाराशिवच्या जिल्हा रेशीम कार्यालयातला प्रकार। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीची पोलीस अधीक्षकांकडून दखल, सीसीटीव्हीच्या आधारे रेकॉर्डवरचा गुन्हेगार विनोद चव्हाणला 2 साथीदारांसह अटक, आरोपींकडून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गोंदियाच्या रिंग रोड परिसरात मालवाहू ट्रकची स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला धडक, अपघातामध्ये एकाचा मृत्यू, तर पोलीस निरीक्षक आणि वाहन चालक किरकोळ जखमी। वाशिमच्या मालेगाव शिरपूर रस्त्यावर जैविक कोळसा तयार करणाऱ्या कारखान्याला आग, या घटनेत कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। रत्नागिरीच्या खेडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे चाळीला भीषण आग, आगीमध्ये चाळ जळून खाक, शिवगावची घटना, सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती। जळगावच्या जामनेर शहरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका हॉटेलसह 4 ते 5 दुकानं जळून खाक, आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान। नांदेडमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून उद्योजकाची आत्महत्या, शहरातील अंबिकानगरमधली घटना, या प्रकरणी 3 जणांवर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या 19 जणांना बकऱ्याच्या मटणातून विषबाधा, 3 चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक। बेळगावच्या हुलीकट्टी गावामध्ये जत्रेचा प्रसाद खाल्ल्यानं 51 जणांना उलट्या, जुलाबाचाही त्रास, 5 जणांची प्रकृती गंभीर। बिरेश्वर आणि करेम्मा देवीच्या जत्रेदरम्यान हा प्रकार घडला। चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात दारू सोडण्याचं औषध घेतल्यानं 2 युवकांचा मृत्यू तर 2 जणांची प्रकृती गंभीर। वर्ध्याच्या शेडगावात दारू सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडून हे औषध घेतलं होतं। रायगडमधल्या पेण नजीक असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, पेण आणि दादर सागरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाबमध्ये सभा घेणार, तर गृहमंत्री अमित शहांच्या उत्तर प्रदेशमध्ये 4 सभा होणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक आयोगाच्या वतीनं दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना योग्य शब्द वापरण्यासाठी, सावधानता बाळगण्यासाठी आणि शिष्टाचार राखण्यासाठी औपचारिक नोटीस जारी। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाची निवडणूक पार पडताना पाहणं विलक्षण आहे, यूएस राजदूत गार्सेट्टी यांची प्रतिक्रिया। न्यायाधीश काहीच तास कामं करतात आणि सुट्ट्या घेतात, मोदींचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांचा आरोप, तर या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीनं याचिका दाखल करावी। सन्याल यांच्या आरोपांना न्यायाधीश दीपांकर दत्तांचं प्रत्युत्तर। लोकसंख्येची टक्केवारी शोधण्यासाठी जात जनगणना, कोणत्या विभागातील किती लोक आहेत याचा शोध घेण्यासाठी सरकारी आणि खासगी अशा सगळ्या संस्थांमध्ये सर्वेक्षण व्हायला हवं, संविधान सन्मान परिषदेमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य। कोलकाता उच्च न्यायालयाचा पश्चिम बंगाल सरकारला दणका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द ठरवलं, 2011 नंतरचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द होणार। ममता बॅनर्जींना ओबीसी आरक्षण संपवायचं होतं, मुस्लिमांना ओबीसीमध्ये समाविष्ट करायचं हा उच्च न्यायालयाचा निर्णय होता, भाजपचा नाही। कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया। आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा स्पेन 99वा सदस्य नवी दिल्लीमध्ये स्पेनचे भारतातील राजदूत जोस मारिया आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान स्पेनकडून आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स इन्स्ट्रुमेंट ऑफ रॅटिफिकेशन सुपूर्द। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।